विजयादशमी दसऱ्याला श्री क्षेत्र नागझरी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथील जागृत देवस्थान श्री सिद्धनाथ देवाची यात्रा पार पडली। हे देवस्थान महाराष्ट्रातील नाथपंडी डवरी गोसावी समाजाचे कुलस्वामी आहे। त्यामुळे हा समाज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी येतो। देवाचे महात्म्य इतके भयंकर आहे की आजही ते प्रत्यक्षात पाहावयास मिळते असे मानले जाते। शिलंगण पालखी दसऱ्याला सायंकाळी 6 वाजता निघते, ती सकाळी 6 ला मंदिरात जाते। सलग 12 तास ही पालखी फक्त 2च खांदेकरी धरतात। फक्त 2-3 विसावे असतात, अन्यथा रात्रभर संपूर्ण गावात अतिशय मोठ्या प्रमाणात गुलालात ही पालखी खेळते। देवाचे वाजप, अंगात आलेले देवऋषी, मानकरी आणि जुन्या काळातील काही प्रथा आजही या ठिकाणी सुरू आहेत। या ठिकाणी असं मानलं जातं की बाबूळ, करवंद, हिवर या काट्यांचा फेस पार करून पालखी जाते, त्या जमिनीवरून जाते, त्यातील सर्व पीक संपूर्ण जमीनदोस्त होते, परंतु सकाळी जसं आहे तसंच असते। देवऋषी काट्यातून वाट काढतानाचा थरारा अंगावर शहारे आणतो। फार पूर्वी एका वाड्यातील मुलीचे धड वेगळे केले जायचे आणि नंतर पालखी मंदिराजवळ आणली की ती मुलगी जिवंत होऊन पालखी सोहळा पाहण्यास यायची असं मानलं